देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात एक असं नाव होतं, त्यांचा दबदबा संपूर्ण राजकारणामध्ये होता। कुठलंही मोठं शासकीय पद नव्हतं, पण मात्र राजकारणामध्ये सगळ्यात मोठं नाव होतं आणि ते नाव म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देशासह महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक नंबरला होतं आणि बाळासाहेबांचा जो आदेश होता तो देखील लोक अगदी काटेकोरपणे मानत होते। बाळासाहेबांचा शब्दच अंतिम असायचा। पण मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था आज काय झालेली? शिवसेनेचे दोन भाग पडले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा हाती आली आणि त्यानंतर कशा पद्धतीची अवस्था झाली हे देखील आपण पाहिलेलं आहे। जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या गटाची जी काही अवस्था झाली आहे त्याला नेमकं जबाबदार कोण आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। जर आपण पाहिलं तर याच उद्धव ठाकरे यांच्या स्वभावामुळे त्यांचा पक्षाच्या जागा कमी आणि दुसऱ्या पक्षाच्या जागा राज्यामध्ये आपल्याला वाढलेला दिसतात। उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसचा फायदा झालाय असं सुद्धा चित्र आहे। ते नेमकं काय आहे, कशा पद्धतीने आहे हेच आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। जर आपण पाहिलं तर 2014 नंतर राज्यामध्ये आणि देशामध्ये काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागली होती, कारण की देशामध्ये आणि राज्यामध्ये मोदी नावाची लाट आलेली होती। सगळे लोक मोदी मोदीच करत होते। मग कुठंतरी 25 वर्षानंतर भाजप शिवसेनेचं बहुमतानं सरकार आलेलं होतं। राज्यामध्ये उद्धव ठाकरेंना चांगल्या जागा मिळालेल्या होत्या, केंद्रामध्ये सुद्धा चांगल्या जागा मिळाल्या होत्या, म्हणजे खासदारकीसाठी जास्त प्रतिनिधी निवडून गेले होते आणि शिवसेनेचा चांगला फायदा होताना दिसत होता। आता 2014च्या निवडणुकीत भाजप शिवसेनेला घवघवीत यश मिळालं। त्याच्यानंतर 2019च्या निवडणुका झाल्या आणि 2019च्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून त्यांनी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणं पसंत केलं आणि कारण दिलं की ज्याच्या जागा जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल असं आमचं ठरलेलं होतं। पण मात्र या वेळेला अमित शहांनी शब्द दिला की मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल, म्हणून मुख्यमंत्री शिवसेनेचा झालाच पाहिजे आणि मुख्यमंत्री जर शिवसेनेचा झाला नाही तर आम्ही भाजप सोबत राहणार नाही असं थेट उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। नाहीतर मग आमच्या समोर पर्याय आहे असं त्यांनी बोलून दाखवलं आणि अखेर भाजप शिवसेनेची युती तुटली। उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि तिकडे गेल्यानंतर मुख्यमंत्री झाले। आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2.5 वर्ष सत्ता उपभोगली, ते मुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहिले। पण मात्र त्यानंतर याच उबाटा गटाची उद्धव ठाकरेंची अवस्था कशा पद्धतीने झाली? शिवसेनेचे दोन भाग पडले। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर निघून गेली, पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं, आमदार सोडून गेले, खासदार सोडून गेले आणि ते भाजप सोबत जाऊन सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी 2.5 वर्ष सत्ता उपभोगली। राज्याचा कारभार अगदी सुरळीतपणे चालू आहे। पण मात्र आता या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं 2024च्या लोकसभेला उद्धव ठाकरेंची मतं काँग्रेसनं घेतली आणि काँग्रेसला खुर्ची मिळाली असंच आपल्याला एकंदरीत वाटतं। कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांच्या जागा घातल्या हे देखील आपण पाहिलेले। आता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला उतरती कळा आलेली होती आणि या उतरत्या कळेला उद्धव ठाकरेंनी बळ दिलं होतं। आता उद्धव ठाकरेंनी बळ दिलं पण त्यांचं मात्र बळ कमी झालं, कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं, सगळ्यात जास्त खासदार कोणाचे निवडून आले? सगळ्यात जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आले, त्याच्यानंतर शरद पवार गटाचे आले आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचा नंबर लागतो। मग उद्धव ठाकरे यांची प्रगती झाली, पक्ष वाढला का पक्ष कमी झाला असा देखील प्रश्न आता पडू लागला। मग कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती तोडून स्वतःचं नुकसान करून घेतलंय का काय असा देखील प्रश्न पडतो। आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये शिवसेनेचे मतं काँग्रेसनं घेतले, म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं काँग्रेसनं घेतली आणि काँग्रेसचे खासदार जास्त निवडून आले, राष्ट्रवादीला सुद्धा फायदा झाला। पण मात्र त्या दोघांची मतं उद्धव ठाकरे यांना मिळालंच नाही। त्यांचे जे 18 खासदार होते ते अर्ध्यावरच आले, त्यांच्या खासदाराची संख्या कमी झाली। मग आता विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं होईल का? कारण की जागा वाटपावरून उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यामध्ये सध्या वादविवाद सुरू आहेत। कारण की संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप केले, तर नाना पटोले यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा सुद्धा अपमान केलेला दिसतो। कारण की नाना पटोले म्हणतात की संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना जुमानत नसावेत आणि ते नेमके काय म्हणतात काय बोलतात याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही।
तर उभाटा गटाचे नेते म्हणतात की ज्या बैठकीला नाना पटोले असतील त्या बैठकीला आम्ही जाणार नाहीत आणि नाना पटोले निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. अशा पद्धतीचा वाद आता उद्धव ठाकरे आणि नाना पटोले म्हणजे काँग्रेसमध्ये चालू आहे. याला महत्त्वाचं कारण काय? जागा वाटप. आता विधानसभेच्या जागा वाटपाबाबत या दोघांमध्ये अशा पद्धतीचा वादविवाद सुरू आहे आणि पुन्हा आता काँग्रेसनं अट काय ठेवली की ज्याच्या जागा जास्त त्याचाच मुख्यमंत्री. मग एकंदरीत लोकसभेला काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या आणि उद्धव ठाकरे यांच्या कमी निवडून आल्या. मग विधानसभेला सुद्धा काँग्रेसच्या जागा जास्त निवडून आल्या तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच करावा लागेल. मग उभाटा गटाचे नेते म्हणतात की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. ते चेहरा सुद्धा जाहीर करायला तयार नाहीत. मग एकंदरीत उद्धव ठाकरे यांची अवस्था कशा पद्धतीनं झाली आहे हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं. मग कुठंतरी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन चूक केली की काय असा प्रश्न पुन्हा एकदा पडतो. जर आधीच सुरळीतपणे 25 वर्षानंतर शिवसेनेला भाजपला 2014ला घवघवीस यश मिळालं होतं, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संपूर्ण सत्ता आलेली होती, पण मात्र 5 वर्षानंतरच उद्धव ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला, महाविकास आघाडीबरोबर गेले आणि आता याच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होताना सुद्धा दिसते. उद्धव ठाकरेंचं आणि काँग्रेसचं जमत नाही, राष्ट्रवादी मधातली भूमिका घेते, काही त्याच्यामध्ये बोलत नाही. मग विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं हेच आपल्याला पाहावं लागतं. मग बरेच जण म्हणतात जर बाळासाहेब असले असते तर असं सगळं घडलं नसतं. ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.